Hi friends, welcome back in my YouTube channel Learn English Language with Sarjarao Patil. Today I am going to teach you the lesson His First Flight. First of all, I am going to discuss warming up activity. But before that, I would like to tell you the summary of this story. The story of this lesson is in a descriptive form. You know that the first lesson 1.2, an encounter of special kind, is in narrative form. If you take the examples of two poems, A Teenager's Prayer and Basket Full of Moonlight, these two poems are also in a narrative form. But this lesson is in a descriptive form. Here the writer describes one special incident in the life of a young seagull, means a baby seagull. विद्यार्थी मित्रो, पहिली जी कथा बघितली एन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड ही नरेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. पहिल्या दोन कविता जर पाहिल्या, अ टीनेजर्स प्रेयर असेल किंवा बास्केट फुल ऑफ मूनलाईट असेल, या दोन्ही कवितासुद्धा नरेटिव्ह फॉर्ममध्ये आहेत. पण हा जो धडा आहे तो वर्णनात्मक धडा आहे. या कथेमध्ये काय सांगितलं आहे? दिस यंग सीगल had not yet started to fly across the sky. He had no confidence on his strength. He was not sure that he could fly over the ocean. Although his parents encouraged him, he couldn't take flight in the end. The writer describes that the young seagull was too hungry. He wanted to eat something and somehow, and for that reason he took his first flight. That means his hunger compelled him to take his first flight. So the title of this lesson is his first flight. विद्यार्थी मित्रो, हा जो छोटा सीगल पक्षी जो आहे, समुद्र पक्षी आहे, त्याला जन्मल्यानंतर अजूनही उड्डाण करता येत नव्हतं. तो दिवस होता, त्याच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता, त्याच्या उडण्यामध्ये त्याला साशंकता होती, त्याच्या शक्तीबाबत त्याला खात्री नव्हती. जरी त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं उड्डाण करण्यासाठी, तरीसुद्धा तो उड्डाण करू शकत नव्हता. पण लेखकानं पुढे असं वर्णन केले, जेव्हा त्याला अतिशय भूक लागली, त्यावेळी ती भूक भागवण्यासाठी कोणत्याही प्रकारे ती भूक भागवलीच पाहिजे, यासाठी त्या भूकेने त्याला भाग पाडलं आणि त्याने त्याचं पहिलं उड्डाण घेतलं किंवा पहिली भरारी घेतली. म्हणून ह्या कथेचं शीर्षक हिज फर्स्ट फ्लाईट असं दिलेलं आहे आणि ते संयुक्तिक आहे. नाउ आय एम गोइंग टू टेल यू the story of his first flight. The story begins with the description of a young seagull perched all alone on his ledge. He was living with his parents, two brothers and a sister. On that day, all his family members had gone out in search of food, and this young seagull, as he had no courage and confidence to fly in the sky, sat all alone on the ledge. He didn't want to put his life in danger. या कथेचं जे वर्णन केलेलं आहे ते एका छोट्या समुद्र पक्षाचे वर्णन केलेलं आहे. तो जी कडा असते समुद्राच्या बाजूला,
खडकाची, ती उंच कडेवरती तो बसलेला आहे आणि त्याच्या कुटुंबासमवेत तो राहत होता. आणि एके दिवशी त्याच्या कुटुंबातले सर्वजण अन्नाच्या शोधासाठी बाहेर गेलेले असतात आणि त्या दिवशी ते बाहेर गेलेले असताना याला मात्र धाडस होत नाही, ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, आत्मविश्वास नव्हतो. आणि आत्मविश्वास नसल्यामुळे तो त्या कडावरती उंच अशा कडेवरती बसून राहिलेला असतो. तो धोका पत्करू इच्छित नाही. फ्रॉम दॅट प्लेस ही कुड ओनली सी हिज पेरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ ब्रदर्स अँड सिस्टर. त्या ठिकाणावर फक्त तो पाहत होता की त्याच्या भाऊ बहिणींना पाहत होता. आणि काय पाहत होता? टीचिंग देम द आर्ट ऑफ फ्लाइंग, स्कीमिंग ऑन द वेव्ज अँड डायव्हिंग फॉर फिश. तो त्याच्या भावांना, बहिणीला उडण्याची कला शिकवत होता. आईवडील शिकवत होते पाण्यामध्ये पोहण्याची कला किंवा पाण्यामध्ये मुसंडी मारण्याची कला शिकवत असताना हे फक्त पाहू शकत होता, कारण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. तो मात्र धाडस करत होता. द यंग सीगल हॅड नथिंग टू ईट. ही वॉज टू मच हंग्री, सो ही प्रिटेंडेड टू बी अस्लीप. हा जो छोटा पक्षी आहे त्याला खाण्यासाठी काहीच नव्हतं, तो अतिशय भुकेलेला होता आणि त्यानं झोपेचं सोंग केलं. बट नो बडी कुड टेक नोटीस ऑफ हिम. पण त्याची दखल कुणीच घेतली नाही. ही कुड ओनली सी ऑल हिज फॅमिली मेंबर्स वेअर ईटिंग फिश. ही हॅड बिकम ऑलमोस्ट मॅड ॲट द साईट ऑफ द फूड. त्यानं तो पाहू शकत होता की त्याच्या कुटुंबातले सर्वजण मासा खात आहेत आणि हे दृश्य पाहिल्यानंतर तो अतिशय वेडापिसा झाला, म्हणजे वेडा झाला, कारण त्याला भूक लागलेली असते आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला भूक भागवायची असते. देन हिज मदर प्लेड अ ट्रिक टू मेक हिम एबल टू फ्लाय इन द स्काय. आणि त्याच्यानंतर त्याच्या आईने एक युक्ती केली आणि त्याला उड्डाण करण्यासाठी ही युक्ती केली. शी टूक अ पीस ऑफ फिश इन हर बीक अँड केम टुवर्ड्स हिम. ही ट्रायड टू गेट नियरर टू हर. शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, बट द यंग सीगल कुडंट रीच ॲट हर बेक. या ठिकाणी तिच्या आईने तिच्या चोचीमधून एक माशाचा तुकडा आणला आणि त्याच्याजवळ आली आणि तो जवळ जाण्याचा प्रयत्न केला. ती त्याच्या विरुद्ध दिशेला असते, परंतु याला या छोट्या समुद्र पक्षाला ती चोचीतील मासा मिळू शकत नाही. ही वॉज टू मच हंग्री. तो अतिशय भुकेलेला असतो. सो ही वॉन्टेड टू गेट दॅट पीस ऑफ फिश एनी हाऊ, बट ही हॅड नो एनी अदर ऑप्शन बट टू फ्लाय ऑर टू डाय ॲट फिश. पण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्याला तो माशाचा तुकडा हवा असतो, पण त्याच्याकडं उड्डाण करण्याशिवाय किंवा मुसंडी मारण्याशिवाय त्या माशासाठी त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. ॲट लास्ट विथ लाऊड स्क्रीम ही टूक अ फ्लाईट टू रीच ॲट हर मदर. आणि एक मोठ्या किंचाळीने अखेरीस त्यानं आईकडे उड्डाण घेतली. ही वॉज फ्रायटन टेरेबली. तो अतिशय घाबरलेला असतो, अतिशय चिंतातुर असतो. ही वॉज डाऊटफुल अबाउट हिज स्ट्रेंथ. त्याच्या सामर्थ्याविषयी त्याला शंका असते. बट आफ्टर दॅट मिनिट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. त्या क्षणानंतर, त्या काही मिनिटानंतर त्याने त्याचे पंख बाहेर काढले आणि ते पंख पसरवले. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. आणि मग तो खाली वर असा भरारी घेत राहिला हळूहळूपणे. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. त्याला आता भीती नाहीशी वाटू लागली. देन ही गॉट द कंपनी ऑफ हिज पेरेंट्स अँड ब्रदर्स अँड अ सिस्टर. आणि त्याला आता त्याच्या आईवडिलांची, भावांची, बहिणीसोबत मिळालेली आहे. ऑल वेअर फ्लाईंग इन द स्काय. ते सर्वजण आकाशामध्ये उड्डाण करतायत. देन ही कुड ऑल्सो लर्न टू फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द सी वॉटर. आणि त्यानंतर
तो सुद्धा पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगण्याची कला तो शिकू शकला. ऑल हिज फॅमिली मेंबर्स स्क्रीम अँड प्रेज हिम. त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याचं ओरडून त्याला प्रशंसा केली. दे ऑल्सो ऑफर्ड हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि त्यांनीसुद्धा त्याला ते डॉग फिशचे तुकडे त्याला देऊ केले. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये त्याला प्रेरणा देऊन त्याला उड्डाण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यानं उड्डाण केली. दस फायनली ही बिकेम सक्सेसफुल इन हिज फर्स्ट फ्लाईट. अशा प्रकारे तो त्याच्या उड्डाण करण्यामध्ये यशस्वी झाला. इफ ही हॅड नॉट टेकन अ रिस्क अँड डायव्ड ॲट हर मदर फिअरलेसली ही वूड नॉट हॅव लर्न टू फ्लाय इन द स्काय. जर त्यानं अशा प्रकारचा धोका पत्करला नसता तर कदाचित अजूनही उडायला शिकलेला नसता. थ्रू धिस स्टोरी वी ऑल्सो लर्न लेसन दॅट नो रिस्क नो गेन. आपण सुद्धा एक यातून धडा शिकला. म्हणजे एक गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे धोका नाही तर प्राप्ती नाही. म्हणजेच जर तुम्ही रिस्क घेतली नाही तर आपल्याला यश मिळत नाही. इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग स्पेशल यू शूड हॅव टू टेक रिस्क अँड मेक एफर्ट्स फिअरलेसली. जर तुम्हाला काही विशेष संपादन करायचं असेल तर तुम्हाला धोका घेतलाच पाहिजे आणि निर्भयपणे म्हणजे भीतीशिवाय तुम्ही आपले प्रयत्न केलेच पाहिजेत. तर अशा प्रकारे या धड्याचा सारांश मी या ठिकाणी सांगितला. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. Look at the first activity. Form groups of 5. Remembers your past days and share with your friends about memories of your first day at school or your first attempt at cooking. पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी आपल्याला ग्रुप ॲक्टिव्हिटी सोडवणं शक्य नाही, पण तरीसुद्धा ह्या ग्रुप ॲक्टिव्हिटीबद्दल मी माहिती सांगणार आहे. तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या भूतकाळातले दिवस आठवा आणि त्या आठवणी तुमच्या मित्राला शेअर करा. कोणत्या आठवणी? की तुमच्या शाळेचा पहिला दिवस किंवा तुमचा स्वयंपाक करण्याचा पहिला प्रयत्न याविषयी तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी खाली परत एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. व्हॉट रोल डिड युअर पेरेंट्स प्ले टू हेल्प यू टू ओव्हरकम युअर फिअर. या ठिकाणी मी माझा अनुभव या ठिकाणी शेअर केलेला आहे. माय फर्स्ट डे ॲट स्कूल वॉज द मोस्ट मेमोरेबल डे इन माय लाईफ. माय फादर टूक मी टू स्कूल. ॲज माय फादर लेफ्ट इन द स्कूल कॅम्पस आय वॉज फीलिंग व्हेरी स्कॅर्ड अँड अलोन. आय स्टार्टेड क्राईंग लाऊडली. माय फादर कम्फर्टेड मी. माझ्या शाळेचा पहिला दिवस हा अविस्मरणीय होता. जेव्हा माझे वडील शाळेत घेऊन आले आणि त्यांनी माझ्या शाळेच्या कॅम्पसमध्ये सोडलं त्यावेळी मला भीती वाटू लागली आणि मी रडायला लागलो. त्यावेळी मला वडिलांनी दिलासा दिला. देन द स्कूल टीचर ऑल्सो कम्फर्टेड मी. देन द काइंड वर्ड्स ऑफ आवर क्लास टीचर कन्सोल्ड मी. शी गेव अस chocolates. After that, I felt relaxed to some extent. Later, my fear about new school was disappeared. अशा प्रकारे शिक्षकांनी सुद्धा दिलासा दिला आणि तो दिलासा दिल्यानंतर माझी भीती नाहीशी झाली. व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड दिस ॲक्टिव्हिटी. ह्या ॲक्टिव्हिटीच्या पाठीमागे उद्देश काय आहे? वेनेवर यू ट्राय टू लर्न अ न्यू थिंग, वेन यू ट्राय टू डू समथिंग न्यू, at that time you feel afraid of that thing. तुम्हाला त्या गोष्टीची भीती जाणवू लागते आणि अशी भीती तुम्हाला दूर करण्याचा कोणी ना कोणी प्रयत्न करत असते. सम ऑफ युअर रिलेटिव्ह, सम ऑफ युअर फ्रेंड्स एनकरेज अँड ट्राय टू टीच द न्यू थिंग. तुम्हाला कोणी ना कोणी तर तुम्हाला प्रोत्साहन देत असतं आणि नवीन गोष्ट शिकवत असतं आणि तुमची भीती
नाहीशी करण्याचा प्रयत्न करत असतं. जसं या धड्यामध्ये त्या छोट्या समुद्र पक्षाला उड्डाण करण्याची भीती वाटत होती. त्याला उड्डाण केलं तर आपण पडणार तर नाही ना, आपल्याला काही इजा तर नाही ना होणार, ही भीती जशी मनात होती, ती भीती नाहीशी करण्याचा प्रयत्न केला. ते त्याच्या आईवडिलांनी, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी प्रोत्साहन दिलं. म्हणजे या ॲक्टिव्हिटीचा आणि त्या ॲक्टिव्हिटीचा संबंध आहे. ही ॲक्टिव्हिटी विचारण्यापाठीमागचं इंटेन्शन ते आहे. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस अँड आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन इज, were there any situation when you got afraid? Second question, how would you react if you had to travel alone? How would you react if you had to stay alone at home? And fourth one is, what would you do if you were lost in a new city? Now look at the first question. Were there any situation when you got afraid? You can write your own opinion. Yes, I got afraid when I was alone at home. Someone will say, yes, I got afraid when I was watching horrible movie in the last week. In the same way, you can write your own opinion. Okay, now look at the next question. How would you react if you had to travel alone? Answer is, if I had to travel alone, I would feel uncomfortable. I would feel unsafe. I would feel quite afraid. Means you can write your own reaction. If you had to travel alone, what would you feel? तुम्हाला जे एकटा प्रवास करताना जी रिॲक्शन वाटते ती त्या ठिकाणी नमूद करायची आहे. मी नमुना दाखल या ठिकाणी उत्तरं लिहिलेले आहेत. थर्ड क्वेश्चन, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम? आता त्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे उत्तर, इफ आय हॅड टू स्टे अलोन ॲट होम, आय वुड फील लोनली, आय वुड फील नर्वस, आय वुड फील upset, I would be afraid of staying alone at home. म्हणजे मला भीती वाटते, एकाकी वाटते, नर्वस वाटतं. अशा पद्धत जर मी एकटा घरात असेल तर. What would you do if you were lost in a new city? You can write your own opinion. What do you feel? Someone will say, I will call nearest police station. I will contact my relatives. Here I write the answer. If I were lost in a new city, I would contact my parents through mobile. I would get help of help center. I would go in the police station to get help. Means you can write your own opinion. या ठिकाणी तुम्ही स्वतःचं मत मांडायचं आहे. सो यू कॅन कंप्लीट दिस ॲक्टिव्हिटी इन युअर होम अँड राईट डाऊन these activities in your notebook and send me photocopy of this activity. Now look at the next second activity. Complete the following table. First column is idioms, meanings and your own sentence. Bird's eye view. What is the meaning of bird's eye view? View from somewhere high. Now you have to use idiom and write your own sentence. I saw Tirupati city from Tirumala mountains through bird's eye view. In the same way, you can write your own sentence. Now look at the second sentence. As free as a bird. What is the meaning? He or she is carefree. Answer is given there, your own sentence. After finishing her exam, she will be as free as a bird. Okay. Now look at the
Third idiom, eagle's eye, ability to observe something closely. You can write Gopal has an eagle's eye in his every activity. And fourth one, spread one's wings. What is the meaning of this idiom? To try to work on things independently. You can write your own sentence, or you can say Shyam has spread his wings in the field of marketing. Shyam has spread his wings in the field of marketing. Now, one more activity is given there. Find more such idioms using following keywords. Fly, name of the animals, colors. You can write using these keywords and write the idioms. I tell you some examples. A dog's dinner, a lion in the path, a scared cow. Take another example, as black as crow, as black as a coal, as dark as midnight, as green as grass. Or you can write in this way, as the crow flies. In the same way, you should use such idioms in your own sentences. I feel all of you have understood the warming up activity. I hope all of you have liked this video. If you like this video, please like, share and subscribe my YouTube channel. Thank you very much.